आम्हाला हे लाडू देतील ना रिटर्न? नशिबात होता आपल्या. झोपतो. 40 रुपये खर्च करा आणि आनंद घ्या. खरोखर. आणि गैरसोयी पण खूप आहेत आणि काय काय लोक हे बघा, मुंबईच्या दिशेने आल्यावरती आपण वसईच्या पुढे आल्यावरती हा शिरसाड फाटा आहे आणि शिरसाड फाटा आल्याच्या नंतर आपल्याला राईट मारून आतमध्ये जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वसई येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वज्रेश्वरी देवीचं दर्शन घेणार आहोत. म्हणजे मी वज्रेश्वरीला पहिल्यांदाच आलो आणि आपली वसईमधली दुसरी व्हिडिओ आहे. सकाळी मी 6 वाजता प्रभादेवीवरनं निघालो होतो आणि पोहोचलो मी 2 तासांनी तुंगारेश्वरला. तुंगारेश्वरचं दर्शन घेतलं. ह्याच्या पहिली व्हिडिओ ही तुंगारेश्वरची आली असेल, तुम्ही जर पाहिली नसेल तर ती नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. म्हणजे कसं पोचायचं, जेवणाची व्यवस्था काय, राहण्याची व्यवस्था काय, तिथे कसं काय, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि तेच तसं काही इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. म्हणजे वज्रेश्वरीबद्दल. वज्रेश्वरी देवीबद्दल एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथे 12 महिने गरम पाण्याचा कुंड असते. म्हणजे आपण देवीच्या दर्शनाबरोबर आपण त्या गरम कुंडामध्ये आंघोळसुद्धा करू शकतो. तर आता आम्ही इथे पोहोचलो. आम्ही इथे ॲक्च्युली बाईकने आलो आहे. त्याचं कारण असं की हे जे वज्रेश्वरचं ठिकाण आहे ना, ते विरार, नालासोपारा आणि वसई तिन्ही ठिकाणावर असून सेमच आहे. म्हणजे 29, 28, 27 किलोमीटर आहे. आणि जर इथे यायचं असेल तर रिक्षाने जर यायचं असेल तर तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करावी लागते. त्याचे इथे मी विचारलं तर ते म्हणाले की 500 रुपये घेतात, नाही तर तुम्हाला एसटीने प्रवास करायला लागेल. मी बाईकने आलो कारण मला दोन्ही ठिकाणं करायची होती आणि दोन्ही ठिकाणं वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरती होती, म्हणून मला प्रायव्हेट व्हेकल बरी पडली. जर तुम्हालाही जर असं दोन्ही वेगळे वेगळे करायचं तर प्रायव्हेट व्हेकल तुमच्यासाठी बेस्ट आहे. नाहीतर कसं पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्हाला वेळही जास्त लागेल, पैसेही तेवढे लागतील आणि पूर्ण दिवस जाईल. आता आपण वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेऊया आणि जास्तीत जास्त माहिती त्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न असेल. तसं कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आपण आता पहिला इथे ही ओटी घेण्यासाठी आलो. मित्र, ओटीची काय प्राइस आहे? ते घेतलं ते 100ची आहे एका देवीची. ओके. आणि पेढेवाले लाडूवाले घेतली ती 150ची आहे. अच्छा. आणि 3 देवींची घेतली तर 251ची असते. अच्छा, म्हणजे आतमध्ये 3 देव आहेत का? 3 देव. अच्छा, आतमध्ये 3 देव आहेत, त्याच्यामुळे ते 3 ओट्यांची पण या ठिकाणी सोय आहे. पण मला ॲक्च्युली धनश्री ही 150 रुपयेवाली ही वाली बरी वाटते आहे. का सांग? म्हणजे आपल्याला वेगळा प्रसाद घ्यायची गरज लागणार नाही. हेच आम्हाला हे लाडू देतील ना रिटर्न? हां, मग हे घेऊया आपण, म्हणजे लाडू घरी नेता येतील तसे. ठीक आहे, ही 150 रुपये. आणि इथे पार्किंग वगैरे आतमध्ये कोणी करू शकतो ना, त्याच्यासाठी तुझ्याकडे फक्त ओटी घ्यावी लागेल. ओके. या ठिकाणी 4 व्हीलर 2 व्हीलर बस वगैरे पार्किंग होते, पण या ठिकाणी वगैरे दादाच्याकडे तुम्ही ओटी घेऊ शकतात फक्त 100 रुपयामध्ये. ठीक आहे, चला. हे बघा, पार्किंग आतमध्ये आहे. आणि ते राहण्याचं वगैरे कसं काय असते? राहण्याचा पण असतो आपल्याकडे. किती रुपये आहे ना, म्हणजे आपण दोघं असले ना रूमचे 400-500 रूम जसे पाहिजे तसे. फॅमिलीसाठी पण 24 तासासाठी. हां. ओके. 24 तासासाठी या ठिकाणी सुविधा आहे आणि त्या आजूबाजूला आपण बघू शकतो खूप सारे ऑप्शन आहेत. तर चला, आपण इथे पहिला आपण शूज काढून घेऊया आणि दर्शनाला जाऊया. तर चला, आपण इथे आता वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ आलो. इथे या ठिकाणी या पायऱ्या आहेत आणि वरती आपण बघू शकतो श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान. आणि इथे स्टेप्सच्या खाली या ठिकाणी इथे चप्पल काढण्याची सुद्धा सुविधा आहे. आणि या थोड्याशा पायऱ्या आहेत, म्हणजे मला वाटते एक 50 पायऱ्या असतील. या पायऱ्या चढत आपण या वज्रेश्वरी देवीच्या वरती जाऊ शकतो. हे बघा, पहिलंच इकडे आले आले या ठिकाणी पहिलं इथे कासव आहे, जे माझं आवडतं. आणि इथे बघू शकतो आपण लाईन केवढी आहे, बापरे. हा, हे बघा, तुंगारेश्वरला आपल्याला काकी भेटलेल्या. आणि खूप प्रतीक्षेनंतर आम्ही इथे आता मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. मंदिराचं बांधकाम ॲक्च्युली कशाळीमधल्या कनकादित्य मंदिराची आठवण केली. फक्त हे मंदिर लहान आहे, कनकादित्याचं मोठं आहे. तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. दर्शन खूप सुंदर झालं. आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो करणं अलाव नव्हतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. मंदिराच्या आतमध्ये वज्रेश्वरी माता, कालिका माता आणि रेणुका माता या 3 देवांच्या मूर्त्या आहेत. आणि देवीचे डोळे म्हणजे विशेष ना खूप आकर्षक आहेत, म्हणजे एकदम तेजस्वी रूप वाटते. मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 5:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत. या वेळेमध्ये आपण या ठिकाणी येऊ शकतो. ते म्हणाले की नवरात्रामध्ये वगैरे या ठिकाणी खूप गर्दी असते आणि देवीच्या वाराच्या दिवशी. आता आपण जात आहोत गरम कुंडाजवळ.
आणि तिकडे लोक असं म्हणतात की तुमचे काही शारीरिक किंवा त्वचेचे वगैरे आजार असतात ना तर त्या ठिकाणी ते दूर होतात. तर आपण आता जाऊया गरम कुंडाजवळ. चला. आई वज्रेश्वरी माते की जय. अच्छा हे बघा या मंदिरामधून जे झाड निघालंय ते वरतीपर्यंत केलंय आणि रुद्राक्षाचं झाड आहे ना हे. अच्छा हे बघा हे रुद्राक्षांचं झाड आहे आणि या रुद्राक्षांच्या झाडांवरचं हे रुद्राक्ष या दादांनी आपल्याला दिलंय. थँक्यू दादा. चला. तर हे बघा या ठिकाणी आहेत श्री दत्त आणि इथून आहे ना हे रुद्राक्षांचं झाड वरती गेलेलं आहे आणि हे आपल्याकडे रुद्राक्ष आहे. हे बघा वा मस्त. आम्ही पण फर्स्ट टाइमच नशिबात होता आपल्या. चल. तर हे बघा आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्या इकडली भाविकांची लाईनच संपली. असो तर मंदिरांच्या आजूबाजूला खूप सारे मंदिर आहेत. म्हणजे या ठिकाणी दत्ताचं आहे, याच्या मागच्या बाजूला बजरंगबलीचं आहे. पण आता आपण जात आहोत गरम कुंडाजवळ जे खालच्या बाजूला आहे. चल बाबू टाटा. टाटा. तर आता आपण इथून पहिलं खालती जाणार. इथे बघा पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे. म्हणजे पाणी म्हणा वॉशरूम वगैरे सगळं आहे या ठिकाणी. आता इथून आपण खालती जाऊया. तर हे बघा या वज्रेश्वरी मातेच्या इकडून वरून हा खाली दिसणारा हा नजारा. इथे सर्व गजबजलेला एरिया आहे आणि त्याच्यामध्ये हे सुंदर असं पुरातन असं मंदिर आहे. इथे मंदिराच्या बाहेर या ठिकाणी प्रसादाची सगळी व्यवस्था आहे. इकडे पेढे बर्फी वगैरे सगळं. या साईडचं आहे ते 100 रुपये आणि त्या बाजूचं आहे ते 50 रुपये. हां यूट्यूब चॅनल सगळं काही आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी ही वज्रेश्वरी देवीची अवतार कथा या ठिकाणी लिहिलेली आहे. तुम्ही पॉज करून हे वाचू शकतात. चल. तर फायनली भरपूर वर्षानंतर केलेला प्लॅन आज सक्सेसफुल झालेला आहे. वज्रेश्वरी आणि तुंगारेश्वर. आता आपण जात आहोत खाली गरम कुंडाच्या इकडे. हे बघा इथे मंदिराच्या इकडे खाली आल्यावरती इथे सर्व प्रकारचे स्टॉल्स आहेत. म्हणजे प्रसाद वगैरे सगळे फ्रेम वगैरे मूर्त्या वगैरे. आणि इथे आपण बघू शकतो इथे देवींच्या सगळ्या फ्रेम पण आहेत. मावशी या फ्रेमची प्राइस काय आहे? याची काय प्राइस आहे? ही मोठीवाली आहे ती 450 रुपये आणि सगळ्या साईजमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो जाम दमलो आता जाम. आणि आता आपण पोहोचलो आहोत वज्रेश्वरीपासून 1 किलोमीटर पुढे असलेल्या अकलोली या गावामध्ये, ज्या ठिकाणी ही 7 कुंड आहेत. म्हणजे गरम पाण्याची 7 कुंड. मला यापूर्वी प्रत्येक वेळेला माहिती होतं की वज्रेश्वरीच्या संस्थानाच्या इकडेच कुंड आहेत, पण तसं नाही आहे. 1 किलोमीटर लांब आहे. म्हणजे मला बाईकलाच यायला वेळ लागला. कोणी जर चालत वगैरे आलं तर तेवढं लॉंग डिस्टन्स आहे. 7 कुंड आहेत या ठिकाणी. या ठिकाणी कायम गरम पाण्याचं म्हणजे वाहता झरा आहे त्या ठिकाणी. आणि इथे तसं म्हणायला गेलं तर चेंजिंगची वगैरे व्यवस्था आहे. तिकडे दादा म्हणाले की 10 रुपयामध्ये तिकडे रूम आहेत, त्या आपण चेंजिंगसाठी वगैरे त्याचा यूज करू शकतो. आता मी खास थांबलो आहे कारण की सकाळी निघालो होतो एकदम थंडी होती आणि आता दुपार झाली आहे, खूप गरमीला सुरुवात झाली. म्हणून मी आता उसाच्या रसाच्या इकडे थांबलेलो आहे. उसाचा रस पिऊया आणि गरम कुंडाच्या इकडे जाऊया. तोपर्यंत जर झोपतो. तर बघा इथे सगळी कुंड आहेत अशी, म्हणजे छोटी छोटी कुंड आहेत 7 पैकी. आणि इथे आपण बघू शकतो या नदीच्या किनारी ना सर्व असे इथे असे ढाब्यासारखं केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. ज्या ठिकाणी आपण खाण्याची वगैरे व्यवस्था आहे, तिकडे आराम विराम करण्याची व्यवस्था आहे. आणि या मित्राच्या इकडे बघितलं ना इथे मला तोरणं दिसली. अरे मित्र आई समजा कोणाला समजा पॅन्ट वगैरे घ्यायचं तर किती रुपये भाड्याने असते ना, विकत नाही ना? अच्छा मग 20 रुपये बरं. जर कोणी आणला नसेल, विसरला असेल. आणि टॉवेल पण आहे. म्हणजे 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 काय सांग, खाली हात या आणि एन्जॉय करून जावा. 20 रुपये भाड्याने आहे आणि तिथे टॉवेल. आणि टॉवेलचं भाडं कसं? अच्छा टॉवेल पण 20 रुपये. मस्त. ॲक्च्युली ही सोय खूप छान केली आहे कारण कोणाकोणाला माहिती नसते आणि कोणाचा जर इथे आल्यावरती असा मोह आवरेना झाला असेल तर इथे 40 रुपये खर्च करा आणि आनंद घ्या. कसं आहे उसाचा रस? मस्त आहे. दाखव. तर हे बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी कुंड आहे आणि हे बघा अशा प्रकारचं आतमध्ये पाणी. हे खोल आहे म्हणजे इथे आंघोळीला वगैरे, पण आपण त्या साईडला जाऊया, तिकडे आपण पाय वगैरे धुवू शकतो.
खरोखर अरे भाई खूप गरम आहे. हा मजबूत गरम आहे. थँक्यू. चल इथलं सांगायचं म्हणजे इथली मला स्वच्छता अजिबात मेंटेन नाही वाटली आणि गैरसोयी पण खूप आहेत. आणि काय काय लोक तिथेच म्हणजे बोलत होते तिथे की साबण लावून आंघोळ वगैरे तिथे करायला म्हणजे असं हे नाही आहे, तरी लोक तिथे साबण लावून आंघोळ वगैरे करत होती. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपवते. या व्हिडिओमध्ये आपण वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेतलं होतं आणि तिचं जे जवळच गरम कुंड होतं तिकडे आपण गेलो होतो. वज्रेश्वरीचं मंदिर खूप सुंदर होतं आणि आतमध्ये व्यवस्था पण छान होती. आणि हां, अजून एक महत्त्वाचं विशेष मला वाटलं ते म्हणजे रुद्राक्षांचं झाड. त्या रुद्राक्षांच्या झाडाच्या तिकडे जे कर्मचारी होते त्यांनी आम्हाला 2 रुद्राक्ष पण दिले. आता ते मी त्यांना विचारलं त्याचं काय करायचं, तर ते म्हणाले की तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवू शकतात म्हणून. हां, पण गळ्यात तेवढं अनकम्फर्टेबल होईल म्हणून म्हटलं की देवाऱ्यामध्ये आपण ठेवूया. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात. हे पण तेवढंच आहे की ते तिन्ही पण स्टेशन म्हणजे वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही स्टेशनपासून ते डिस्टन्स आहे ते लांब आहे, म्हणजे 27, 28, 29 किलोमीटर म्हणजे अप्रॉक्स सेमच. तर तुम्ही तिकडे प्रायव्हेट व्हेकलने जाऊ शकतात. ॲक्च्युली मी म्हणून हेच कारण होतं की मी बाईक घेऊन आलो, कारण मला बाईकने एवढा प्रवास करायला मला आवडत नाही. ते बसून पाठबीट कंबर दुखणार, सकाळी थंडी, जाताना गरमी, आता जाताना किती हाल होतील ते असो. म्हणून मी प्रायव्हेट केली, कारण म्हणजे स्वतःची बाईक नाही. कारण कसं आपण वेगळ्या लोकेशनला जाऊ शकतो. नाही तर कसं पब्लिकचं कसं आपण एस टीची वाट बघा, पुन्हा रिक्षाची वाट बघा सगळं. पण हे पण तेवढंच आहे की प्रत्येकाकडे प्रायव्हेट व्हेकल नसतात. पण तुम्ही जर जमलं तर वज्रेश्वरला या. पण वज्रेश्वरच्या इकडून गरम कुंड हे खूप लांब आहेत. मी ॲक्च्युली विचार केला होता की इकडे की मी आंघोळ करीन वगैरे, पण तिकडे जे मी सगळं बघितलं ना त्याच्यानंतर मी विचार केला की आंघोळ नको, म्हणून पायावरती पाणी घेतलं. पाणी खूप गरम होतं, म्हणजे नदीच्याच बाजूला 7 कुंड होते आणि पाणी खूप गरम होतं. पण बिलकुल मेंटेन नाही, अजिबात नाही मेंटेन. म्हणजे ज्या कम्पॅरिझनला वज्रेश्वरीचं मंदिर मेंटेन आहे ना, याच्या एक किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं हे गरम कुंडाचं पाण्याचं ठिकाण हे अजिबात मेंटेन नाही. तर असो, लवकरच तिकडली व्यवस्था सुंदर छान होईल ही आपण अपेक्षा करू शकतो. आता हा व्लॉग मी इथे संपवतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू शका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.